Most of the Indian parents believe that today youth are far lazy, but research show that today's youth are overwhelmed, not a lazy. आपल्या प्रत्येकाला वाटलं की आपला मुलगा फार आळशी झालेला आहे, कुठलंही काम वेळेवर करत नाही, फार दिरंगाई करतो किंवा वेळेत शिस्तपणा नाही आहे. पण ते तसं नाही. त्यांना प्रॉपर क्लॅरिटी आणि प्रॉपर डायरेक्शनमुळे ते आपल्याला लेझीनेसपणा वाटतो. बिकॉज आजच्या डिस्ट्रॅक्शन जगामध्ये त्यांना सोशल मीडिया, नोटिफिकेशन, फोन कॉल, पीयर प्रेशर अशा अनेक चॅलेंजेसला सामोरे जावं लागतं. गिल्ट फील होतं, प्रोक्रॅस्टिनेट करतात, लेझीनेस, डिस्ट्रॅक्शन, हेसिटेशन, सोसायटी प्रेशर, पीयर प्रेशर, फ्रेंड्स प्रेशर की तो फार पुढे निघून गेला, मी मागे राहिलो, कंपॅरिझन हे खूप कारण आहेत लेझीनेसचे. पण ते लेझी नसतात, ते ओव्हरवेम भारावून गेलेले आहेत. त्याचे प्रॅक्टिकल सॉल्युशन आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. पण त्यासाठी फॉलो करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आजच्या तरुणांचा माइंड ओव्हरलोड झालेला आहे, डिस्ट्रॅक्शनने भरलेला आहे, क्लॅरिटी नाही आहे, कन्फ्युजन आहे. पण या व्हिडिओमध्ये सॉल्युशन मिळणार. फर्स्ट म्हणजे एकच ध्येय ठेवा. सर्व काही करायला जाण्यापेक्षा एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित करा. सेकंड म्हणजे अवॉइड डिस्ट्रॅक्शन. जेव्हा तुम्ही समजा कोडिंग करत आहात तर सोशल मीडिया पण पाहणार, रील पण पाहणार, गाणं पण ऐकणार, सर्व काही करणार, तर यामध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेशन आणि तुमचा फोकस फार कमी राहील. आणि क्रिएट सिम्पल डेली प्रायोरिटीज. दिवसामध्ये तुम्हाला नक्की काय करायचं आहे याची प्रायोरिटी सेट करा की मी आज फक्त वाचन करणार आणि 10 पानं वाचणार. माझ्या अनेक फ्रेंड्सला वाचनाचा टक्का 0 आहे. तुम्हाला वाचनाची सवय वाढवायची असेल तर दिवस 1 पेज, 10 पेज, 20 पेजपासून जरी सुरुवात केली तर तुमची वाचनाची सवय कम्प्लिटली डेव्हलप होते. आणि प्रेशरपेक्षा की हा काय करतोय, ते काय करतोय, मी पण करतो, हा पण करेल, अशा प्रकारे करतो, अशा प्रकारे करतो, यापेक्षा क्लॅरिटी, फोकस, कॉन्सन्ट्रेशन, इंटेन्शन, पर्पज तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ग्रो करायला, सक्सेस मिळवायला, डेव्हलप करायला फार उपयोगी पडेल. तर आजचा व्हिडिओ असा होता की आपल्या लाईफमध्ये आपण डिसिप्लिन असतो, फार कॉन्सन्ट्रेट असतो, पण आपल्या लाईफमध्ये क्लॅरिटी नसेल की मला हेच करायचं आहे, मला हेच बनायचं आहे, तर त्या मेहनतीला, त्या डिसिप्लिनला काही अर्थ नाही. त्यामुळे आपली क्लॅरिटी फाइंड आउट करा, फिगर आउट करा.